मंडळी, परदेशातील करिअरच्या संधी यावर आता इथे एक चर्चासत्र रंगणार आहे. पण त्यात विनोदाचा संधी साधूपणा मात्र नक्कीच साधला जाईल. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्य कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर प्रेक्षक हो, आपल्याला माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयातले मान्यवर मंडळी येतात आणि आपल्याला इथे मार्गदर्शन करतात. वेगवेगळ्या विषयांवर आपण इथे चर्चा करतो आणि मग ते मान्यवर मंडळी त्या विषयाचा पल्लू वाढतात. पैलू पैलू हा? पैलू पैलू पल्लू नाही. मी पल्लू का पाडेन? नाही, तुम्ही पल्लू पाडाल, आम्ही बघायला पण पाहिजे ना. आम्हाला काय चॉईस आहे का नाही काय? नाही म्हणजे असं का बोलताय ते? का हसताय? नाही, मी चुकले. तर प्रेक्षक आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर आले आहेत. ते प्रसिद्ध असे करिअर काउन्सिलर आहेत पृथ्वी प्रताप सर. जोरदार टाळी आपण त्यांचं स्वागत करूया. आणि आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे परदेशातल्या संधी, आणि या विषयावर आज आपल्याला हे शहाणपणा शिकवणार आहेत. असं का बोलताय? शहाणपणा शिकवणार असं का बोलताय? काय झालं, चुकलं का सर? नाही, इकडे आम्हाला त्यातलं काही माहिती नाही ना. तुम्ही आम्हाला सगळी माहिती देऊन शहाणं करणार की नाही? अच्छा नाही, बरोबर नाही, तुमचा उद्देश करेक्ट आहे, पण शब्द चुकलेला आहे, हरकत नाही. तर हो, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आपण कार्यक्रमाकडे वळूया का? हो, लगेच असलं. पण तत्पूर्वी सर, या कार्यक्रमात माझ्या कवितेशिवाय सुरुवात होत नाही बरं का? अच्छा, बरं. हा, तर मी माझी कविता ऐकवते. हा. तर अर्ज की आहे चिन्मय एक 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 चिन्मय कोण? नाही, ते उर्दूमध्ये अर्ज केल्यानंतर ईर्ष्यात म्हणतात ना. हा ईर्ष्यात कोण आहे मला सांगा? काय समजतो स्वतःला? म्हणून मी चिन्मय बोलतो का? यांचं चिन्मय तर माझं केशव. मग माझं बल्लाल. मग आमचं तात्या. मग माझं नायगावकर. कवितेकडे वळूया आपण हो. कवितेकडे वळूया आपण. तर माझी कविता ऐकवते. आकाशात भरारी घ्यायला पंखात बळ पाहिजे. वा. बर का? वा. आकाशात भरारी घ्यायला पंखात बळ पाहिजे. शिळ्या भाकरीची चव कळायला पोटात कळ पाहिजे. वा 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 वा. ऐका, हा, म्हणजे शिळ्या भाकरीची चव करायला पोटात कळ पाहिजे. परदेशात जायला टॅक्सीचा खर्च खूप होतो, म्हणून बदलापूरला एक विमानतळ पाहिजे. हा. वा, जबरदस्त. हा. ही कविता आहे? ही कविता हो ही कविता केली आहे तुम्ही? हो सर. काय झालं? काय झालं म्हणजे पहिल्या 2 ओळी इतक्या सुरेख लिहिल्यानंतर तिसऱ्या ओळीत यमकाबरोबर फायटिंग का सुरू करता तुम्ही? काय झालं सर? आवडली नाही का? ऑफकोर्स नाही आवडली मला ही कविता. रात्रभर जागून केली आहे सर. मग नका जागू. काय होतं, तुम्ही जागरण करता पण डोळे कवितेचे सुचतात. तुम्ही नका जागूच नका, तुम्हीही झोपत जा आणि कवितेलाही निर्धास्त झोपू द्या. हा, समोर कोण बसले त्याचा तरी मान राखा. हा? माफ करा, चुकलं. या पुढे गेलात तर थोबडावतील. या, कविता केली तुम्ही. या मागे या, बसा. माफ करा. तर मला वाटतं आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळायला हवं. हो. मी सगळ्यांना मार्गदर्शन करणारच आहे, पण तत्पूर्वी मी सांगतो आजचा आपला विषय आहे परदेशातील संधी. काय असतं, आपल्या आता जे काही झालेलं आहे आपल्या भारतात हल्ली बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. उच्च शिक्षित तरुण सुद्धा हाताला मिळेल तो जॉब करतात, बरोबर की नाही? कधी कधी डिप्रेशनमध्ये जातात, पण तसं करून चालणार नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या कक्षा विस्तारायला हव्यात. त्यासाठी काय करता येईल? तर जर भारतात नोकरी नसेल तर आपण परदेशात एखादी नोकरी शोधू शकतो, बरोबर की नाही? मला सांगा, इथे तुमच्यापैकी किती जणांना परदेशात जावं असं वाटतंय? अरे वा, सगळ्यांना जायचंय म्हणजे बघा. वा बघा, म्हणजे काय चोखंदळ प्रेक्षक आहे आपला. तुझ्या आईचं तुझ्या आईचं
नडगे हाणले तुझे बिहेने माझं काय झालं? इज्जत दी तू तर लय बोलतेस लागा. मी काहीच बोलू नाही. चोखंदळ कोणा म्हणला? सगळ्या तुझा बाप चोखंदळ. हो बाबा होते माझे चोखंदळ माझे. अहो ऐका नाही चिडू नका तुम्ही. नाव काय तुमचं म्हणालात? नाव काय तुमचं? रोहित माने. हा मानेजी तुम्ही चिडू नका. तुम्ही चिडू नका मग शिवे देते चिडू नाही. होय. नाही ते गेस्ट आहेत की नाही, त्यांच्याकडनं अशा चुका होऊ शकतात. तोंडात एखादी शिवी निघू शकते की नाही. नाही. तुम्ही असं परत परत शिव्या घालू नका. नाही इथे सगळे नाही, मुळात चोखंदळ ही शिवीच नाहीये. चोखंदळ हा शब्द आहे हो? मराठी भाषेत वाङ्मयात. अहो, नका ना बोलू. नका सारखं शिव्या. कॅमेरा ऑन आहेत, बसा तुम्ही. तुम्ही काय केस कापता कापता मेंदू कापला होतात का? वाङ्मय हा शब्द माझं चुकलं, मला आलेलं आहे लक्षात. आजचा प्रेक्षक काय आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. माफ करा मी चुकीचा शब्द वापरला. चोखंदळ नाही म्हणत हे निवडक किंवा चिकित्सक. हा चिकित्सक. अरे मला जाम आवडते. लोणावळ्याला मी गेलो ना की मी गाडी थांबवतो, एक तरी चिकित्सा भाव घेतोच मी. मला जाम आवडतं. चला 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 आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. लक्षात घ्या. हा आपला मूळ विषय जो आहे तो म्हणजे परदेशातल्या संधी. तर इथे जमलेल्या प्रत्येकाला परदेशात जाण्याची इच्छा असतेच, बरोबर की नाही? बरोबर. तर तिथे कसं जायचं, तिथे नोकरी कशी करायची, तिथे व्यवसाय कसा करायचा, शिक्षण जर परदेशात घ्यायचं असेल तर काय करता येईल, असे अनेक प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर ते मला विचारा. कोणाला विचारायचं? सर आ, मला एक जेन्युइन प्रश्न आहे. विचारा विचारा. सर मला शिमग्यासाठी कोकणात जायचंय, पण माझा बॉस मला सुट्टीच देत नाही. आवशीचा गो त्याच्या. वा वा वा. ऐका ना, परदेशातील संधी असा विषय आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा. चिपळूणात संधीची गरजच नाही, तिकीटची गरज आहे. आत्ता ट्रेनमध्ये बसा आणि जा. हो सर. ये, अरे आता नको. येडा काय रे तू? अरे चिपळूण काय परदेशात ना आपल्या कोकणात आहे का नाही? तुला जर परदेशात जर जायचं असेल ना तू आसामला जा, गुवाहाटीला जा. इंग्लंडच्या बाजूला नागालँड आहे ना, तिकडे जा पाहिजे तर. एक्सक्यूज मी, काय सांगताय तुम्ही? वाटेल ते बोलताय तुम्ही. तुम्हाला कोणी सांगितलं हे आसाम आणि गुवाहाटी भारताबाहेर आहे म्हणून? नाही. भारतात आहे ते. आणि मुळात गुवाहाटी असा कुठला प्रदेशच नाहीये. गुवाहाटी असं आहे ते, कळलं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं हो इंग्लंडच्या बाजूला नागालँड आहे? नागालँड हा भारतात आहे, कळलं का? हसू नका हो. नाही. काय प्रेक्षक बसवलाय तुम्ही? आणि ऐका ना, जर कोणाला खरंच जेन्युइन प्रश्न असेल तर विचारा. हो मला विचारायचं. हा विचारा विचारा ना विचारा. परदेशानी इंदुलकर बद्दल मला थोडस विचारायचं आहे. ए, जा, जा, तिकडे जाऊन बसा. परदेशी निंदलकर काय कशाला मुद्दाम करता का हो तुम्ही? परदेशातल्या संधी असा विषय आहे ना, परदेशी निंदलकरचं काय विचारताय? सर- तिला स्वतःला पहिली संधी मिळाली परदेशात जायची, तो पण बांगलादेश होता. त्याचं काय बसा तिकडे. आणि आता परत आलात ना तर मी तुमचं कात्रचं तिकीट काढेन. बसा तिकडे. प्रताप सर ऐका, तुम्ही खूप चिडताय सर. प्रश्न येऊ द्या, नाही तर बघा ना ते सगळे कसे घाबरलेत. म्हणजे त्यांना काही सुचणार नाही, ते मनमोकळेपणाने प्रश्न विचारू नाही शकणार, असे दबून राहतील सर. अरे मग दबू द्या त्यांना दबू द्या. हे असे प्रश्न विचारणार असतील तर दबू द्या त्यांना. नको असं नको, कार्यक्रम सुरू आहे ना. हा? अरे, हा. तर अजून पुढे कोणाला काही विचारायचंय विचारा. नाही, कोणाला काही आहे का प्रश्न? हा मला सांगा, याआधी कोणी परदेशी गेलंय का? अरे, मी मूलचा परदेशातलाच आहे का नाही? माझे आजोबा जर्मनीतले. अय्या तुमचे आजोबा जर्मनीचे? हो हो खरं? हो, माझ्याकडे पुरावा आहे. हम्म. व आमच्याकडं 2 जर्मनचं टोप आहेत ना, त्याच्यावर आजोबांचं नाव आहे का नाही? तुमच्या घरात जर्मनचे टोप आहेत म्हणजे तुम्ही जर्मनीचे नाही होत. त्या धातूचा शोध जर्मनमध्ये लागला म्हणून त्याला पूर्वी जर्मनचं भांडं म्हणायचे. ॲल्युमिनियम हा जो धातू आहे त्याला आधी जर्मन म्हणायचे. काय सांगता बाय का? हो. म्हणजे हिटलर अल्युमिनियमचा आहे? तुम्ही नको बोलता. हिटलर ॲल्युमिनियमचा आहे हा काय वेगळा प्रश्न आहे तुमचा? हिटलर तुम्ही नका विचारू प्रश्न. तुम्ही काहीच बोलू नका. असू दे सर. बाकीचे इतर कुणाला विचारायचंय का? कोणाला त्या ताई, त्या बघा त्या ताई शांत बसल्या, त्यांना काहीतरी हो. एखादा प्रश्न. आज आपल्या स्टुडिओत त्या पहिल्यांदाच आल्या. तुमचं स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हा विचारा ताई. तुम्हाला नाही जायचं का परदेशी? जायचंय ना, बर. पण मला पासपोर्टच देत नाहीत. का नाही देत पासपोर्ट? माझ्याकडे पॅन कार्ड नाहीये ना. मग पॅन कार्ड काढा. नाही देत. का? माझ्याकडे इलेक्शन कार्ड नाहीये ना. मग ते काढा. नाही देत ना. का? माझ्याकडे आधार कार्ड नाहीये ना. मग आधार कार्ड काढा ना. नाही देत ना. का? माझ्याकडे पासपोर्ट नाहीये ना. घरी जा मग, घरी जा. परत फिरून तिकडे आलेला आहात तुम्ही. पासपोर्ट नाहीये
कारण तुमच्याकडे पासपोर्ट नाही. हे कसं उत्तर असेल? नाही ना, तुम्ही जोडा ना. काय बघा ना, लक्षात घ्या. माझ्याकडे माझा असा ठोस पत्ता नाहीये ना. का नाहीये? काय करता तुम्ही? माझा काहीच भरोसा नाही, कधी इथे कधी तिथे. म्हणजे तुमचं घरही नाही स्वतःचं? नाही ना. मग किमान भारतात एखादं घर घ्या ना. इथे स्वतःचं घर करा, मग परदेशी. तुम्ही बसा खाली. बसा 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 खाली बसा. ए बाळा, तुला काही प्रश्न आहे? मला सांग, तुला नाही जायचं परदेशी? मला फक्त पर डेशी देणं घेणं आहे, म्हणून मी या स्किट मध्ये बसलोय. मला माझा दिवस भरायचा आहे. अरे बाबा. नाही बाळा, जर बसलाच आहेस तू परडेसाठी, तर एखादा प्रश्न येत असेल मनात तर विचार. विचारा. विचारतो. हे नका करू. हे काय हे दरवाजावर आलाय माझ्या. विचारतो शिरे. हे असू दे. विचारा. विचारा. विचारतो. नका करू हे. दार लावलंय मी मध्ये. नाही, ते हे त्यांना वाटलं असेल. आहे सर, खरं जेन्युइन प्रश्न आहे. मग विचारा. म्हणजे आपल्याकडे कसं देशी दारूचे दुकान असं लिहितात ना, तसं तिकडे परदेशी दारूचे दुकान असं लिहितात का? खाली बस तू. खाली बस. काय प्रश्न? बावळट आहेस. उगाच विचारला तुला प्रश्न. शांत होता ना, तेच बरं होता हा माणूस. नाही, पण खरंच लिहितात का सर? पाणी पिका का बस. काही विचारताय? हे प्रश्न आहेत का? देशी दारूचं दुकान आहे तर परदेशी दारूचं कशाला विचारताय हे प्रश्न? मूर्खा. काही वेगळा प्रश्न असेल कोणाला तर विचारा. आहे कोणाला वेगळा प्रश्न? हा, कोणाला जायचंय परदेशी? माझा प्रश्न मॅडमला आहे. मॅडम, हा समजा जर उद्या मला परदेशात जायची संधी मिळाली, हा याल का माझ्या संगत? हो. अय्यो, इश्शो. अरे गप्प. अरे काय करताय तुम्ही मॅडम? तुम्ही लाजताय काय? हा, अहो परदेशातील संधी असा विषय आहे. हा, इथेच संधी मिळवतो आणि तिला परदेशात घेऊन चाललाय. असू द्या हो सर, असं हेल्दी फ्लटिंग आवडतं मला. आमच्या इथे स्टुडिओमध्ये काय असं इंटरेस्टिंग ऑप्शन नाही आहेत ना. आणि जे आहेत त्यांना नीट फ्लट पण करता येत नाही. काही मज्जाच नाही. हे काय तोंड आहे रे? सोडा ना अँकरिंग. टोल नाक्यावर जाऊन पेरू विका ना. का सर? काय एखादी गाडी टोल चुकवायच्या निमित्ताने उडवून जाईल तुम्हाला. अय्या. हसू नका. मला प्रश्न तुम्हाला जर विचारायचे असतील कार्यक्रमासंदर्भात, विषयासंदर्भात, तर विचारा, नाही तर मी चाललो. नाही ऐका, मला विचारायचं आहे. मला परदेशात जायचंच आहे कुठल्या परिस्थितीत. प्रश्न नीट असला पाहिजे. हो, हो. आता सांगतो. मला परदेशात जायचं आहे. का जायचंय? कारण मला परदेशी मालाबरोबर होली खेळायची. काय लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता मी. इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता, परदेशी मालाची होली झाली. अरे मूर्खात का तुम्ही? अरे परदेशी मालाची होळी केली आणि परदेशी मालासोबत होळी केली. अर्थ कळतोय का तुम्हाला? कठीण आहे. समजून घ्या ना. परदेशी मालाची होळी केली म्हणजे काय केलं? इंग्रजांविरुद्ध एक आंदोलन केलं होतं. तुम्ही काय करताय? चरबी करताय. तुमच्या लक्षात येत आहे का? परदेशी. चल, मला नाही द्यायचं तुला उत्तर. असू द्या सर, चिडू नका सर, बसा. चिडू नका म्हणजे काय वाटेल त्या बोलतायत. परदेशी मालासोबत आहे कोणाला प्रश्न तर विचारा, नाही तर घरी जा आत्ताच्या आत्ता. अरे चल पटकन बोल. सर, मला आखाती देशात जायचंय, जा. तर मी काय करू? चांगला प्रश्न आहे हा. चांगला. इतक्या वेळानंतर कुणीतरी सेन्सिबल प्रश्न विचारला. विचारलाय. गुड. असा प्रश्न असायला हवा. का जायचंय तुम्हाला आखाती देशात? बिझनेस करायला. उत्तम. बघा, म्हणजे परदेशात जायचंय व्यवसायासाठी. काय व्यवसाय करणार? मी विचार करत होतो, मला टिंग आयडिया आली आणि मग मी ठरवलं तिकडे जाऊन वडापावची गाडी टाकूया. बर, वा. वडापाव. का वडापावची गाडी? आखाती देशात तेल विहिरी आहेत ना, मग त्या विहिरींच्या खाली आग लावायची आणि त्या विहिरीत 1000 वडे सोडायचे. एकाच वेळी 1000 वडे बाहेर येतील आणि प्रॉफिट पण होईल. काय बोलता? हो, भारी आहे. हे प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटच प्रॉफिट होईल. आणि गाडी कसली टाकताय? वडापावचा मॉल टाका, मॉल. भाऊ ऐका ना, मला सुद्धा सिमला मिरचीची आणि ओव्याच्या पानांची भजी उत्तम जमतात. मला पण घ्या ना पार्टनर म्हणून. घ्या ना. माझ्या भावाची पावाची बेकरी आहे, मी पाव सप्लाय करतो. हा. ए लगा, मला बी घ्या की तुमच्यात. शेती आहे ना आपली. बटाटा बिटाटा, कांदा, कोथमीर बिथमीर सगळं पुरवतो इथनं. घ्या मला. अरे मग तुम्ही सगळंच जाता, मग मी पण येतो. माझ्याकडे जर्मनचा झारा आहे का नाही?
आणि दांड्यावर आजोबांचं नाव पण लिहिलेलं आहे. अरे एवढे सगळे तुम्ही बोलतो तो मला जाम भूक लागली. इकडे वडापाव कुठे मिळेल हो? अय्या मिळतो ना इथं स्टुडिओच्या बाहेर बंडूचा वडापाव आहे, फेमस आहे एकदम. अरे. माहिती लाल चटणी सुंदर. तुम्ही जाताय का? हो, हो, हो. माझ्यासाठी आणाल का 2? आणि त्यांना ना चुरा टाकायला सांगा आतमध्ये. सर तुम्ही खाल वडा? म्हणजे वडापाव दोन्ही पण खा. 2 खाल की 4 खाल सर? नाही मी काय म्हणतो आणेपर्यंत थंड होईल, आपण तिकडे जाऊन खाऊया ना. अय्या चालेल हे तर मला खूपच आवडते. मला पण तुम्ही पण येताय का? अय्या, आपण सगळेच जाऊ. तळलेलं त्याला छान वा वा वा, प्रश्न जाम भारी होते. मस्त झाला परफॉर्मन्स. हास्य रसिकांना त्यांचं मत विचारूया. अशोक सर. अक्षरशः सगळे नग निवडून आणलेत परदेशात पाठवण्यासाठी. काय धमाल खरंच. आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये हे सगळ्यांची जी जाण्याची जी तळमळ आहे तर ते आणि तुम्ही देखील मुलाखत घेणाऱ्या तुम्ही पण त्यांच्यात सामील होत आहेत असं मला वाटलं. बिचारे तज्ज्ञ, त्यांना त्यांच्याबद्दल मी अतिशय दुःख व्यक्त करतो. पण फार धमाल. ही सगळी माणसं वकिलातीत पाठवायला पाहिजेत परदेशात. वा वा, थँक्यू. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं ही सिरीज तुम्ही प्रत्येक जण गाजवता. आज सगळ्यांनी छान परफॉर्म केलं, पण काही लोकांबद्दल मला बोलायला खरंच आवडेल. पम्या सतत चकित चेहरा अप्रतिम होता. आणि मला एक पुस्तक लिहावं असं वाटतं ज्याचं नाव असेल पम्या बना गिरगिट. कारण आजकाल तू इतक्या बेमालूमपणे रंग बदलतोयस आणि ते सगळे रंग आम्हाला खूप आवडतात. बाकी सगळ्यांनी पण धमाल परफॉर्म केलं. मस्त मजा आली. परदेशावरून ओवाळून टाकावेत असे एक निवडून आणलेले लोक. क्या बात आहे. भारी. आता तुम्ही खऱ्या अर्थानं वडापाव खायला जाऊ शकता. धन्यवाद.